आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। श्री विष्णु पुराण, अनुवादक श्री मुनीलाल गुप्त, प्रकाशक गोविंद भवन कार्यालय, गीता प्रेस, गोरखपूर। श्री विष्णु पुराणाचे ज्ञान श्री पाराशर ऋषींनी आपला शिष्य श्री मैत्रेय ऋषीजी यांना सांगितले आहे। श्री पाराशर ऋषींनी विवाह होताच गृहत्याग करून वनामध्ये साधना करण्याचा दृढ संकल्प केला। त्यांची धर्मपत्नी म्हणाली की आत्ताच तर विवाह झाला आहे, लगेच तुम्ही घराचा त्याग करून जात आहात, अपत्य झाल्यानंतर साधनेसाठी जा। तेव्हा श्री पाराशर ऋषी म्हणाले की साधना केल्यानंतर संतान उत्पत्ती केली तर संस्कारी संतान उत्पन्न होईल। मी काही काळानंतर तुझ्यासाठी माझी शक्ती म्हणजे वीर्य एखाद्या पक्षाद्वारे पाठवून देईन, ते तू ग्रहण कर, असे म्हणून घराचा त्याग करून वनामध्ये गेले। 1 वर्ष साधनेनंतर आपले वीर्य काढून एक वृक्षाच्या पानात बंद करून आपल्या मंत्रशक्तीने शुक्राणूंचे रक्षण करून एका कावळ्याला म्हणाले की हे पान माझ्या पत्नीला देऊन ये। कावळा ते घेऊन नदीच्या वरून उडत जात होता। त्याच्या चोचीमधून ते पान नदीमध्ये पडले। ते एका माशाने खाल्ले। काही महिन्यांनंतर त्या माशाला एका नाविकाने पकडून कापले। त्यामधून एक कन्या निघाली। नाविकाने तिचे नाव सत्यवती ठेवले। तीच कन्या म्हणजे माशाच्या उदरातून जन्म झाल्या कारणामुळे मच्छोदरी नावानेही ओळखली जात होती। नाविकाने सत्यवतीला आपल्या मुलीसारखे सांभाळले। कावळ्याने परत जाऊन श्री पाराशरजी यांना सर्व वृत्तांत सांगितला। जेव्हा साधना समाप्त करून श्री पाराशरजी 16 वर्षांनंतर परत येत होते, तेव्हा नदी पार करण्यासाठी नाविकाला हाक दिली आणि म्हणाले की मला लवकर नदी पार करून दे, माझी पत्नी माझी प्रतीक्षा करत आहे। त्यावेळी नाविक जेवण करत होता आणि पाराशर ऋषींच्या बीजापासून माशाच्या उदरातून बाहेर पडलेली 14 वर्षीय युवा कन्या आपल्या पित्याचे जेवण घेऊन तिथेच हजर होती। नाविकाला हे माहित होते की साधना तपस्या करून येणारे ऋषी सिद्धियुक्त असतात। आज्ञेचे तत्काळ पालन केले नाही तर शाप देतात। नाविक म्हणाला की ऋषीवर, मी जेवण करत आहे, अर्धे भोजन सोडणे अन्न देवतेचा अपमान होतो, मला पाप लागेल। परंतु श्री पाराशरजींनी काही ऐकले नाही। ऋषीचे अति उतावळेपण जाणून नाविकाने आपल्या तरुण मुलीला ऋषीजींना पैलतीरी सोडण्यास सांगितले। पित्याचा आदेश घेऊन मुलगी नावेत ऋषी पाराशरजींना घेऊन निघाली। नदीच्या मध्यावर आल्यानंतर ऋषी पाराशरजींनी आपल्याच बीजशक्तीने माशापासून उत्पन्न मुलीला म्हणजेच आपल्याच मुलीशी दुष्कर्म करण्याची इच्छा व्यक्त केली। मुलगी ही आपले पालक पिता नाविकाकडून ऋषींनी क्रोधाने दिलेल्या शापामुळे दुःखी झालेल्या व्यक्तींच्या कथा ऐकत असे। शापाच्या भीतीने थरथरणारी कन्या म्हणाली, ऋषीजी, आपण ब्राह्मण आहात, मी एका शूद्राची मुलगी आहे। ऋषी पाराशरजी म्हणाले, काही चिंता नाही। मुलीने आपल्या अब्रूरक्षणासाठी पुन्हा बहाणा केला, हे ऋषीवर, माझ्या शरीरातून माशाचा दुर्गंध येत आहे। ऋषी पाराशरजींनी आपल्या सिद्धिशक्तीने दुर्गंधी घालवली। पुन्हा मुलगी म्हणाली की दोन्ही किनाऱ्यावरील लोक पाहत आहेत। ऋषी पाराशरजींनी गंगा नदीचे जल हातात घेऊन आकाशाच्या दिशेला फेकले आणि आपल्या सिद्धिशक्तीने दाट धुके उत्पन्न केले, आपले मनोरथ पूर्ण केले। मुलीने आपल्या पालक पित्याला आपल्या पालक मातेकरवी सर्व घटनेबद्दल माहिती सांगितली आणि म्हणाले की ऋषींनी आपले नाव पाराशर सांगितले, तसेच ऋषी वशिष्ठजींचा तो नातू आहे असे सांगितले आहे। वेळ येताच कुमारीच्या गर्भातून श्री व्यास ऋषींचा जन्म झाला। त्याच श्री पाराशरजींकडून श्री विष्णू पुराणाची रचना झाली आहे। श्री पाराशरजींनी सांगितले की हे मैत्रेय, जे ज्ञान मी तुला ऐकवणार आहे, हाच प्रसंग दक्षादी मुनींनी नर्मदा नदीच्या तीरावर राजा पुरुकुत्सला ऐकवला होता। पुरुकुत्सने सारस्वताला आणि सारस्वताने मला सांगितला आहे। श्री पाराशरजी यांनी श्री विष्णू पुराणाच्या पहिला अध्याय श्लोक क्रमांक 31 पान क्रमांक 3 मध्ये सांगितले आहे की हे जग विष्णूंपासून निर्माण झालेले आहे, ते त्यांच्यातच स्थित आहे, तेच याची स्थिती आणि लय यांचे कर्ता आहेत। अध्याय 2 श्लोक 15-16 पान 4 मध्ये म्हटले आहे की हे द्विज, परब्रह्मचे पहिले रूप पुरुष म्हणजेच भगवानासारखे वाटते, परंतु व्यक्त म्हणजे महाविष्णू रूपामध्ये प्रकट होणे व अव्यक्त म्हणजे अदृश्य रूपामध्ये वास्तविक काल रूपात 21व्या ब्रह्मांडात राहणे, त्याची अन्य रूपे आहेत आणि काल त्याचे परमरूप आहे।
भगवान विष्णू जे कालरूपात म्हणजेच व्यक्त व अव्यक्त रूपांनी स्थित होतात, ही त्यांची बालिश लीला आहे. अध्याय 2 श्लोक 27 पान 5 मध्ये म्हटले आहे, हे मैत्रेय, प्रलय काळात प्रधान म्हणजेच प्रकृतीच्या साम्य अवस्थेमध्ये स्थित झाल्यानंतर म्हणजेच पुरुषाच्या प्रकृतीपासून वेगळे स्थित झाल्यानंतर विष्णू भगवानांचे कालरूप प्रवृत्त होते. अध्याय 2 श्लोक 28 ते 30 पान 5. त्यानंतर सर्गकाल उपस्थित झाल्यानंतर त्या परब्रह्म परमात्मा विश्वरूप सर्वव्यापी सर्वभूतेश्वर सर्वात्मा परमेश्वर यांनी आपल्या इच्छेने विकारी प्रधान आणि अविकारी पुरुषामध्ये प्रविष्ट होऊन त्यांना क्षोभित केले. जसे क्रियाशील नसतानाही गंध आपल्या सानिध्याने देखील प्रधान व पुरुष यांना प्रेरित करतो. विशेष श्लोक क्रमांक 28 ते 30 मध्ये स्पष्ट केले आहे की प्रकृती म्हणजे दुर्गा आणि पुरुष म्हणजे कालप्रभू यापेक्षा अन्य दुसराच कोणी असा परमेश्वर आहे जो या दोघांना पुनर्सृष्टी रचनेसाठी प्रोत्साहित करत आहे. अध्याय 2 पान नंबर 8 श्लोक 66 मध्ये लिहिलेले आहे की तेच प्रभू विष्णू सृष्टा म्हणजे ब्रह्मा होऊन आपली सृष्टी निर्माण करतात. श्लोक 70 मध्ये असे लिहिलेले आहे की भगवान विष्णूंनीच ब्रह्मा इत्यादींची अवस्थांद्वारे रचना केली आहे. तेच रचना करतात आणि स्वतः देखील संहृत अर्थात मरण पावतात. अध्याय 4 श्लोक 4 पृष्ठ क्रमांक 11 वर लिहिले आहे की असा दुसरा कोणीतरी परमेश्वर आहे जो ब्रह्मा शिव आदी ईश्वरांचाही ईश्वर आहे. अध्याय 4 श्लोक 14 15 17 22 या श्लोकांमध्ये पृष्ठ क्रमांक 11-12 वर लिहिलेले आहे. पृथ्वी म्हणाली की हे काल स्वरूपा, आपणास माझा नमस्कार आहे. हे प्रभू, आपणच जगताची सृष्टी इत्यादीसाठी ब्रह्मा विष्णू आणि रुद्र रूप धारण करणारे आहात. आपण ज्या अवतार रूपामध्ये प्रकट होता त्याच रूपाची देवगण पूजा करतात. आपणच ओंकार आहात. अध्याय 4 श्लोक 50 पृष्ठ क्रमांक 14 वर लिहिलेले आहे की नंतर त्या भगवान हरी यांनी रजगुण युक्त होऊन चतुर्मुखधारी ब्रह्मा रूप धारण करून सृष्टीची रचना केली. उपरोक्त विवरणावरून असे सिद्ध झाले आहे की ऋषी पाराशरजी यांनी ऐकलेले ज्ञान अर्थात लोकवेदांच्या आधारावर श्री विष्णू पुराणाची रचना केली आहे. कारण वास्तविक ज्ञान हे पूर्ण परमात्मा यांनी प्रथम सतयुगामध्ये स्वतः प्रकट होऊन श्री ब्रह्माजी यांना दिले होते. श्री ब्रह्माजी यांनी काही ज्ञान आणि काही स्वनिर्मित काल्पनिक ज्ञान आपल्या वंशजांना सांगितले. एकाकडून दुसऱ्याला असे ऐकून व सांगूनच श्री पाराशरजींना लोकवेद प्राप्त झाला. श्री पाराशरजी यांनी विष्णूंना काल देखील म्हटले आहे आणि परब्रह्म देखील म्हटले आहे. या विवरणावरून असे देखील सिद्ध झाले आहे की विष्णू म्हणजेच ब्रह्मस्वरूप काल आपली उत्पत्ती ब्रह्मा विष्णू आणि शिवरूपाने करून सृष्टीची निर्मिती करतो. ब्रह्म म्हणजे कालच ब्रह्मलोकामध्ये 3 रूपात प्रकट होऊन लीला करत फसवणूक करतो. येथे त्याचा स्वतःचा देखील मृत्यू होतो. विशेष माहितीसाठी कृपया प्रलय की जानकारी पुस्तक गहरी नजर गीता में अध्याय 8 श्लोक 17 व्याख्या वाचावी. त्याच ब्रह्मलोकामध्ये 3 स्थाने बनवलेली आहेत. एक रजगुण प्रधान ज्यामध्ये हाच कालरूपी ब्रह्म आपले ब्रह्मारूप धारण करून राहतो. तसेच पत्नी रूपात दुर्गेला सोबत ठेवून एक रजगुण प्रधान पुत्र उत्पन्न करतो. त्याचे नाव ब्रह्मा असे ठेवतो. त्याच्याद्वारेच एका ब्रह्मांडामध्ये तो उत्पत्ती करून घेतो. अशाच प्रकारे त्या ब्रह्मलोकात एक सद्गुण प्रधान स्थान बनवून विष्णू रूप धारण करून स्वतः वास्तव्य करतो. येथे दुर्गेस म्हणजे प्रकृती पत्नी रूपामध्ये ठेवून एक सद्गुण युक्त पुत्र उत्पन्न करतो. त्याचे नाव विष्णू ठेवतो. त्या पुत्राद्वारे एका ब्रह्मांडामध्ये 3 लोकातील पृथ्वी पाताळ स्वर्ग स्थिती कायम ठेवण्याचे कार्य करून घेतो. प्रमाण शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरद्वारे प्रकाशित. अनुवाद हनुमान प्रसाद पोद्दार चिमनलाल गोस्वामी. रुद्र संहिता अध्याय 6-7 पृष्ठ 102 व 103. ब्रह्मलोकामध्येच एक 3रे स्थान तमगुण प्रधान रचून तेथे स्वतः शिवरूप धारण करून राहतो. तसेच आपली पत्नी दुर्गा म्हणजे प्रकृतीला सोबत ठेवून पती-पत्नी व्यवहाराने त्याच प्रकारे 3रा पुत्र तमगुण युक्त उत्पन्न करतो. त्याचे नाव शंकर म्हणजे शिव असे ठेवतो. या पुत्राद्वारे 3 लोकातील प्राण्यांचा संहार करून घेतो. विष्णू पुराणामध्ये अध्याय 4 पर्यंत जे ज्ञान आहे ते कालरूप ब्रह्म अर्थात ज्योतिनिरंजन याचे आहे.
अध्याय 5 पासून पुढे एकत्रित ज्ञान कालचे पुत्र सद्गुणी विष्णूंच्या लीलांचे आहे आणि त्यांचेच अवतार श्रीराम, श्रीकृष्ण आदींचेही ज्ञान आहे. विशेष विचार करण्याची गोष्ट आहे की श्री विष्णू पुराणचे वक्ता श्री पाराशर ऋषी आहेत. हेच ज्ञान दक्षादी ऋषींकडून पुरुकुत्सने ऐकले. पुरुकुत्सने सारस्वताला ऐकवले आणि सारस्वताकडून श्री पाराशर ऋषींनी ऐकले. ते ज्ञान श्री विष्णू पुराणामध्ये लिपिबद्ध केले गेले, जे आज आपल्या करकमळांमध्ये आहे. यात केवळ एका ब्रह्मांडाचे ज्ञान आहे, तेही अपूर्ण आहे. श्री देवी पुराण, श्री शिवपुराण आदी पुराणांचे ज्ञान देखील ब्रह्माजी यांनीच दिलेले आहे. श्री पाराशरकडील ज्ञान हे श्री ब्रह्माजींद्वारे दिल्या गेलेल्या ज्ञानासारखे असू शकत नाही. म्हणूनच श्री विष्णू पुराण समजून घेण्यासाठी देवी पुराण आणि श्री शिवपुराण यांची मदत घ्यावी लागेल. कारण हे ज्ञान दक्षादी ऋषींचे वडील श्री ब्रह्माजींकडून मिळालेले आहे. श्री देवी पुराण आणि श्री शिवपुराण समजण्यासाठी श्रीमद भगवत गीता आणि चारही वेदांची मदत घ्यावी लागेल. कारण हे ज्ञान स्वतः भगवान कालरूपी ब्रह्मद्वारे दिले गेले आहे, जो ब्रह्मा, विष्णू व शिवजी यांचा उत्पत्तीकर्ता अर्थात पिता आहे. पवित्र वेद आणि पवित्र श्रीमद भगवत गीताजीचे ज्ञान समजण्यासाठी स्वसमवेद अर्थात सूक्ष्म वेदाचा आधार घ्यावा लागेल, जे कालरूपी ब्रह्मचे उत्पत्तीकर्ता म्हणजेच पिता परम अक्षर ब्रह्म म्हणजे कबीरदेव यांनी दिलेले आहे, जे कबीरगिरबीही कबीरवाणीद्वारे स्वतः सत्पुरुषाने प्रकट होऊन सांगितले होते. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 16 ते 20 पर्यंत याचे प्रमाण आहे.